प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा 2014 और 2019 में यवतमाल जिले के लोगों से किए गए सभी वादे गायब हो गए हैं। 28 फरवरी को यवतमाल की सभा में नरेंद्र मोदी को आत्महत्या करने वाले पीड़ित किसानों के परिवार वालों को राहत देने की मांग शेतकरी कार्यकर्ता किशोर तिवारी इन्होंने पत्रकार परिषद के जरिए की है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरामैन कृणाल पानूरकर के साथ खुशबू परियानी, नागपूर। माझं नाव किशोर तिवारी आहे। मी शेतकरी चळवळीचा एक कार्यकर्ता आहे। मी सुरुवातीला इंजिनिअरिंग करून MBA करून एका कंपनीमध्ये मोठ्या कंपनीत होतो। 1995 मध्ये सगळं सोडून मी शेतकऱ्यांमध्ये लागलो आणि विदर्भाच्या शेतकऱ्याचा आत्महत्येचा जो प्रश्न आहे तो जागतिक स्तरावर नेला व पंतप्रधान मनमोहन सिंगांना मी माझ्या गावी आणलं। त्याच्यानंतर मी मागच्या 8.5 वर्ष महाराष्ट्राच्या किसान मिशनचा अध्यक्ष होतो। मंत्रिपदाचा मला दर्जा होता। त्याचं कारण असं होतं की 2014 मध्ये मी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे पंतप्रधानांच्या चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेतला होता व या कार्यक्रमाचा मी अँकर होतो दिल्लीमध्ये। त्यावेळेस चाय पे चर्चा कार्यक्रम सगळ्या चॅनलवर झाला आणि भारताच्या पूर्ण शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि भारताच्या पंतप्रधानांनी पहिले म्हटलं की मी लागवडीचा खर्च कमी करणार, बँका शेतकऱ्यांच्या दारावर घेऊन जाणार, सिंचनाची व्यवस्था करणार, सिंचनासाठी वीज देणार, कापूस सोयाबीन बियाण्यामध्ये लागवड पद्धत व तंत्रज्ञान बियाण्याचं तंत्रज्ञान घेऊन येणार, कोरडवाहू क्षेत्रात तेलबिया, डाळ पिके, कडधान्य पिकासाठी विशेष प्रोत्साहन देणार, हमी भावासाठी स्वामीनाथननी दिलेला फॉर्म्युला वापरणार, रासायनिक शेतीमुळे जे काही आजार जडत आहेत किडनीचे, कॅन्सरचे, त्याच्यावर मी काम करणार, पाण्याची शुद्धता आणणार, आम्लता कमी करणार, शेतीचे मूलभूत प्रश्नावर पंतप्रधानांनी हॉट बटन प्रेस केला आणि भारताच्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर 14 मध्ये त्यांना लोकांनी निवडून दिलं। त्यांनी प्रयत्नही केले, मी मात्र त्यांच्या इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या एजन्सी ज्या होत्या त्या बरोबर चालल्या नाही। जसं त्यांनी जमिनीचं स्वास्थ्य बघायला घेतलं आणि अनेक जिल्ह्यात त्या स्वास्थ्यही बघितल्या गेलेलं, म्हणजे लागवडीचा खर्च वाढला, रासायनिक खर्च जास्त लागला, पाण्याचं सिंचन वाढलंच नाही आणि विद्युत अजूनही प्रलंबित आहे। लोकांना विद्युत पुरवठ्याचे कनेक्शन दिले जात नाही, दिले जातात तर तो पुरवठा बरोबर होत नाही, तर उत्पन्न अर्ध झालं आहे। म्हणजे विदर्भातलं नाही, महाराष्ट्राचं 80 लाख हेक्टरमधलं पीक आहे कापूस आणि सोयाबीन। या दोघंही पिकं यावर्षी हमी भावाच्या कमी भावात विकले गेले। दिल्लीचं जे आंदोलन आहे त्यांना हमी भाव वाढवून पाहिजे आणि इथं सरकारनं दिलेल्या हमी भावातील सरकारनं घेतलेलं नाही। आज भाजपचे आमदार खासदार खेड्यात जात आहेत ना, त्यांना लोक हाकलून लावत आहेत। हे बघा, आपण 24 मध्ये फंडामेंटल कंट्री जे आहे, फंडामेंटलिस्ट म्हणजे इस्लामिक कंट्री, ते ओपन होत आहे आणि आपण काय करतो, सुरक्षित हातात आहे ना। तर हा रिपोर्ट काय सांगतो, हे सुरक्षित हातात आहे। लोकांच्या अश्रू पुसण्याला वेळ नाही, कपडे बदलायला वेळ आहे, नवीन नवीन ड्रेस घालायला। 18 कोटीचा पेंडॉल तोही पडत आहे आणि ही व्यवस्था काय कामाची? ही व्यवस्था, ही मटेरियलिस्टिक व्यवस्था कोणत्याही देशाला टिकली नाही। सुरक्षित हातात आहे तर लोक सुरक्षिततेचे पाहतील ना। इंदिराजी पडल्या होत्या, इंदिराजी गेल्या होत्या ना, राजीव गांधीला 403 सीटा भेटल्यानंतरही ते पडले होते। जनता सब जानती है, पब्लिक। आम्ही मोदींना हिशोब मागत आहोत, आपण आम्हाला सहकार्य करा असं तुमचं माझं हात जोडून विनंती आहे। मी आता बोलतो की महाराष्ट्रातून एकही जागा आली तर मी राजकारण सोडून देईन आणि NDAला सगळे भामटे पकडून 180च्या वर जागा आल्या तर मी राजकारण सोडून देईन। 40 वर्षाचं माझं राजकारण आहे आणि चले जाऊंगा संन्यास लेके। अरे लोक मूर्ख थोडी आहे, 10 वर्ष वेळ दिला
10 वर्षात काहीच करून दाखवलं नाही. ही काय प्रगती आहे का? बावनकुळे काय ते ऑटो रिक्षा चालवायचे ते काय, ते आपल्या कुऱ्हाडीच्या मंदिराचे ट्रस्टी आहेत ते काय. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हणालेले आहे की महाराष्ट्रातून भाजपच बाजी मारणार. अरे ते तर त्यांच्या आमचा पक्ष पडणार आहे असं कोणी बोलणार आहे का? आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सकाळी जे स्क्रिप्ट येते ते दिवसभर वाचतात, त्यांचं काही नाही आहे. ते बिचारे गरीब आहेत, ते तर खूप रडले होते त्यांची तिकीट कापली तेव्हा. परंतु आता त्यांचा करोडोचा बंगला आहे, ते गरीब खर्च कसे राहणार? नाही ठीक म्हणजे अधिकारानं करोड का बंगला वगैरे म्हणजे आले कुठून? त्या कुऱ्हाडी थर्मल पॉवरचे ठेके घेऊन. अरे बावनकुळे वगैरे सारख्या लोकांचा संदर्भ घेऊ नये, कारण हे समाजाला हानिकारक असतं. त्यांच्या मागे कोण आहे हो? आणि मला सांगा, मोदीजी तर सोडा, नितीन गडकरी जे बोलतात मी प्रचार करणार नाही, फोटो लावणार नाही, त्यांना तिकीट मिळणार की हे पहिले विचारूया. आणि मला नाही वाटत नितीन गडकरी वगैरे आता चालू शकते. त्या मोदी लाटेमध्ये चालले. तुम्ही यू कॅनॉट फुल द पीपल ऑलवेज. मे आय वेट फॉर एनी क्वेश्चन अदर दॅन द क्वेश्चन ऑलरेडी आस्क्ड बाय सम पीपल. चला तुम्हाला बोला सर, बोला. दिली आहे मी, ब्लूप्रिंट तयार केली आहे, पण लोक मला निवडूनच देत नाही. 99 मध्ये उभा राहिलो, 2004 मध्ये आले, माझे भरलेले पैसे परत भेटत नाही. लोकांना असं पाहिजे या जातीचे एवढे, त्या जातीचे एवढे, त्या येते. लोकांना पाहिजे कुठेतरी एक मंदिर 7,500 वर्षापूर्वीचं.